ताज्या घडामोडी पाहिजेत तर मग आपल्या C24 तास या YouTube चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवरती क्लिक करायला विसरू नका। अष्टविनायक नगर अंतर्गत रस्ते डांबरीकरण करणे कामांचा भूमिपूजन समारंभ आमदार सीमाताई महेश हिरे यांच्या हस्ते संपन्न झाला। नेहमीच नागरिकांची आणि वाहनांची वर्दळ असणाऱ्या प्रभाग क्रमांक 27 मधील अष्टविनायक नगर परिसर रस्त्याचे भूमिपूजन नाशिक पश्चिम विधानसभा मतदारसंघाच्या आमदार सीमाताई महेश हिरे यांच्या शुभ हस्ते करण्यात आले। सर्वप्रथम आमदार सीमा हिरे यांच्या हस्ते श्रीफळ वाढवून आणि कुदळ मारून कामाचा शुभारंभ करण्यात आला। यावेळी आयोजकांकडून आलेल्या सर्व मान्यवरांचा पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला। कार्यक्रमाचे अध्यक्षीय भाषणामध्ये सौ सीमाताई महेश हिरे यांनी प्रभाग क्रमांक 26 मधील नागरी समस्या आणि उपाययोजना या संदर्भात मनोगत व्यक्त केलं। प्रभाग क्रमांक 27 मधील अष्टविनायक नगर परिसर रस्ता डांबरीकरण करण्यासाठी माझ्या निधीमधून 75 लाख रुपये मंजूर करून सदर रस्त्याच्या कामाला सुरुवात होत आहे। आगामी काळामध्ये जास्तीत जास्त नागरिक समस्या दूर करण्यात येतील। रस्ते, वीज, पाणी तसेच आपत्कालीन परिस्थिती यावरती लक्ष केंद्रित करणार आहोत। नागरिकांच्या होणाऱ्या मागण्या या जास्तीत जास्त पूर्ण करण्यावरती भर देण्यात येईल असे यावेळी सांगण्यात आले। या प्रसंगी कार्यक्रमासाठी भाजपचे ज्येष्ठ नेते श्री महेश हिरे, माजी नगरसेवक भागवत आरोटे तसेच मधुकर शेठ जाधव, माजी नगरसेविका हर्षदा गायकर, यशवंत पवार, अशोक पवार, अर्चना पवार, मंडल अध्यक्ष जितू चोरडिया, रोहन कानकाटे, ॲडव्होकेट निलेश पाटील, सुशील नाईक तसेच परिसरामधील फारुख पिंजारी, अब्दुल सलाम, मोहम्मद सईद, सद्दाम हुसेन तसेच मोहम्मद नफीस, मुशीर चौधरी, नईम शेख, इसरार खान, सलीम कुरेशी, फरियाद खान आदी मान्यवर, महिला पुरुष मोठ्या संख्येने उपस्थित होते। नगर असेल इथे केवळ पार्क परिसरामध्ये प्रचंड दुर्गंधी आणि घाण ही पावसाळ्यामध्ये मोठ्या प्रमाणात होत होती। इथे बरेचसे ॲक्सिडेंट अपघात देखील झालेले आहेत। तर इथून कब्रस्तानचा रस्ता असेल आणि इथून आता या बाजूने आपला कुरेश काकाचा अलिना पार्क या परिसरामध्ये देखील प्रचंड प्रमाणामध्ये रस्त्याची दुर्दशा झालेली होती आणि त्या माध्यमातून ताईंच्या कानावर आम्ही इथल्या परिसरातील नागरिकांनी ते घातलं। ताईंनी इथं स्वतः येऊन प्रत्यक्ष पाहणी केली आणि त्यांनी सांगितलं की इथे आपण मोठं डांबरीकरणाचं काम 75 लाख रुपयाचं आमदार निधीतून या जवळपास अष्टविनायक नगरपासून 1 ते 1.5 किलोमीटरचा रस्ता हा डांबरीकरण करण्यात येणार आहे। आताच आपल्याला आधीच्या वक्त्यांनी सांगितलं की या परिसरात अत्यंत दुर्दशा ही रस्त्याची होती। त्याचबरोबर परिसरात कचरा असेल, दुर्गंधी असेल, घाण असेल, त्यामुळे आपल्या सगळ्यांना असुविधा होत होती आणि त्यामुळे इथे जवळपास 75 लाख निधी घेऊन आपण या कामाचा आज सुरुवात करत आहोत। त्याआधी देखील आपण बघितलं असेल की बाजूच्याच गल्लीमध्ये रस्त्याचं कॉन्क्रीटकरण आपण केलेलं आहे। त्याचबरोबर त्याच्या पुढे मोठा एक ओपन स्पेस आहे, तिथे सुद्धा विविध खेळण्या असतील, ग्रीन जिम असतील त्या बसवल्यात आणि या भागात जेवढी मंदिरं आहेत त्या सर्व मंदिरांना सभा मंडप आपण बांधलेले आहेत। आज इथे मला सांगायला आनंद होतो की आमचे सहकारी सर्वजण इथे प्रयत्न करत असतात आणि आपला हा परिसर सतत वाढतो आहे। त्यामुळे मी आपल्याला सगळ्यांना सांगेन की आपण आपल्या भागात आपल्याला स्वच्छता कशी ठेवता येईल याकरता प्रत्येकाने प्रयत्न करणं गरजेचं आहे। ज्यावेळेला मी इथे आले मी बघितलं की खूप लहान मुलं मोठ्या प्रमाणात इथे आहेत, बरीच छोटी मुलं इथे दिसले आणि त्यामुळे प्रत्येकाचं आरोग्य हे खूप महत्त्वाचं आहे। ज्या वेळेला आपण इथे स्वच्छता, चांगली व्यवस्था इथे ठेवू त्याच वेळेला आपल्या सगळ्यांना चांगलं आरोग्य मिळणार आहे। त्यामुळे किरण आहेर, C24 तास, नाशिक।